नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे गेट या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि संत गतीनं उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळं या ठिकाणी 6 महिन्यामध्ये केवळ 2 पिलर या ठिकाणी उभे केलेले आहे आणि त्यातच जो पर्यायी मार्ग दिलेला आहे, पर्यायी मार्ग हा खड्डेमय, चिखलमय आणि निसरडा झालेला आहे. त्यातच या उड्डाणपुलासाठी जे पिलर तयार करण्यात आलेले आहेत, या पिलरच्या ठिकाणी जर ठेकेदारांनी हा रस्ता जर सुरू केला तर नागरिकांची वाहतूक व्यवस्थित सुरू राहणार आहे. पण याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हा एक पिलर या ठिकाणी आहे, तोही अर्धा अवस्थेत आहे. दुसरा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. राडा रोड हा रस्त्यामध्येच असल्यामुळं नागरिकांना नीट चालताही येत नाही. बाजूला पाणी साठलेलं आहे, पाईप पडलेले आहेत. नागरिक या ठिकाणी मार्ग काढत आहेत. तर रेल्वे प्रशासन आणि या ठिकाणी ठेकेदार आहे, ठेकेदाराचं पूर्णतः या कामाकडे दुर्लक्ष आहे. हजारो ग्रामस्थ या रस्त्यावरनं ये जा करतात, त्यातच पर्यटकांची मोठी गर्दी असते. पण इथं प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय नेमकं या ठिकाणी. हां, काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी या गावचा मळवली गावचा माजी सरपंच प्रहर्षण उमगान भाऊसार. अहो, एक कॉन्ट्रॅक्टर आहे का आजाम आहे, हा वाडखाव. त्याच्या बापानी कामं केली ती काशी या मळवलीला तर गावाला नाही. अहो, आमच्या 10 गावांना त्रास होतोय. मळवलीच्या लोकांना इथं अडचणी झाल्या, चिखल करून ठेवला यांनी. 8 महिने झाले यांनी. ही कामाची पद्धत आहे यांची. कॉन्ट्रॅक्टर आहे का हा? किती काम केले बघा तुम्ही, एवढंच काम केले. आले पहिले मशीन घेऊन, पायलिंग मशीन घेऊन आले. त्यांना काय स्टार्टर चेक करता येत नाही का? बघा ही अवस्था, बघा ही चिखल झालाय पार पूर्ण. काय करणार इथं लोक? आम्ही चालणार कसं? आम्ही इथं चालायला पण नाही जागा. बघा लोक कशी चालत येत आहेत. अवस्था बेकार करून ठेवली. या कॉन्ट्रॅक्टर काय, रेल्वेवाले काय, प्रशासन काय करतंय? पूर्ण बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर, बेजबाबदार प्रशासन. कुणाचंही सहकार्य आम्हाला नाहीये आणि याचा आम्ही पूर्ण निषेध करतो. काय नाव तुमचं, काय सांगा? नमस्कार, मी अमित ओवाळ. भाऊ म्हणल्याप्रमाणे अक्षरशः बेजबाबदार प्रशासन या ठिकाणी काम करते. त्यांना काम दिलं कुणी, ते काम का करत आहे याचा आम्हाला प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी तुम्ही अवस्था बघू शकता. शेजारच्या 8 ते 10 गाव आम्ही या रस्त्याने कंटिन्युअसली प्रवास करत असतो आणि प्रवासी चालतच जात असतात. किंवा हे पर्यटन स्थळ आहे, तर या पर्यटन स्थळाची अवस्था तुम्ही बघा रस्त्याची, आणि तुम्हीच निर्णय घ्या. प्रशासनाला आमची विनंती आहे, त्वरित काहीतरी कारवाई करा, एवढीच आमची विनंती झाली पाहिजे. आमचंही म्हणणं आहे डेव्हलपमेंट झाली पाहिजे, ब्रिज झाला पाहिजे. आम्हाला त्याबद्दल आम्हाला विरोध नाहीये. पण ही कामाची एक पद्धत असती, काम करून घेण्याची एक पद्धत असती. प्रशासक जे आहे इथे, त्यांनी पण त्यांच्यावरती दबाव टाकला गेला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरला 18 महिने दिलेत त्यांनी, 8 महिने 2 कॉलमला घालवलेत. 25-30 कॉलम करायचे. हा कधी कसं काय करणार 18 महिन्यात काम करून? सांगा बरं. हे पूर्णपणे लोकांची फसवणूक आहे. ठीक आहे, सांगा ना मग पूर्ण 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. आम्ही कशाला इथं राहू? आम्ही जाऊ ना इथून, सलगदार होतो ना, मग कायला राहायचं आम्ही तरी? आमची अवस्था जायचं यायचं, पोरांचं शिक्षणाचं अवघड. एखादा आजारी पडला कसं काय उचलून आणायचा? गावकऱ्यांनी एकत्र येऊन बिचाऱ्यांनी थोडंसं रेल्वेवाल्यांना रेल्वेवाल्यांना जायला व गेट खोला. त्यांच्याही मागं लागायला लागलं. प्रत्येक जण बाबा जाऊन मांडला. कुठेतरी त्यांनी रेल्वेवाल्यांनी गेट खोललं. त्यांनाही कळलं की आता काय इथून उद्रेक होऊ शकतो, काहीतरी होऊ शकतं. त्यांनी रेल्वे गेट खोललं. पण किती गाड्या जातात तुम्ही तरी बघा. अहो, इथं रोजच्या शनिवार रविवारच्या हजार गाड्या येतात. इथं भाजप पर्यटन धबधब्यावर येतात. अवस्था फार बेकार करून ठेवली. रस्ते नाही. बरं, त्यांनी पर्यायी रस्ते दिले. तुम्ही पर्यायी रस्ते बघितले साहेब? असले खड्डे झालेत, माणूस कमरे एवढा बुडेल एवढे खड्डे झालेत. परवा मी गाडी घेऊन गेलो, माझा बंपर उडून गेलाय, नंबर प्लेट उडून गेली. अशी अवस्था आहे. बरं, त्यांना बोललं हा हम करताय क्या करताय? कुछ नाही करताय. कॉन्ट्रॅक्टर बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर. ब्लॅकलिस्ट करा या लोकांना, सुरुवातीला ब्लॅकलिस्ट करा. काय नाव तुमचं, काय सांगाल? भाऊ कळे इथं रहिवासी. आज हे जे रेल्वे गेट जे ब्रिज बनवता येते ना,
ते अतिशय म्हणजे संत गतीने काम चाललेलं आहे. लाखो पर्यटक स्थळे आज भाजलेणी, विसापुरे, लोगडे अशा पर्यटक स्थळे आणि लाखो लोक इथं हजारो लोक फोटो भरतात. पण या संत गती याच्यामुळे पर्यटकावर बी इथं परिणाम झालेला आहे, व्यापाऱ्यांवर बी परिणाम झालेले आहेत. लोकांना पुढच्या वर्षी येतील की सांगता येत नाही अशी परिस्थिती या कामामुळे झालेली आहे. त्यामुळे या लोकांनी लवकरात लवकर हा जो परिसर आहे व्यवस्थित जिथं जिथं खड्डे पडले ते बुजवावेत, एवढंच माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बरं काय नाव मी अरुण माळी मळवलीतलाच रहिवासी आहे. आपल्याकडे 6-7 जुलैला जो पाऊस झाला त्या पावसामुळं इथं एकतर अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या पाठीमागचं कारण म्हणजे हे बेजबाबदार प्रशासन. आता 6 महिन्यापूर्वी आपल्याकडे निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या. त्यावेळेस प्रत्येक उमेदवार प्रत्येकांना भेटायला आणि निवडून आलेला उमेदवार एकानं पण इकडे तोंड दाखवलं नाही. त्यावेळेस त्यांना तिळगुळ द्यावेसे वाटले, त्यावेळेस साड्या द्याव्याशा वाटल्या आणि आता मात्र त्यांना कमीत कमी आता ह्या लोकांच्या एवढ्या जखमा झालेल्या आहेत, त्या जखम्यावरती साधी मलमपट्टी लावायला ही लोक आले नाहीत. हे किती बेजबाबदार असतील सांगा ना. अजून दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या मावळचे जे आमदार आहेत ते सर्वजण त्यांना कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळखतात. पण त्या आमदारांना आमच्या शेजारच्याच गावामध्ये फार मोठी दुर्घटना घडली, तिथंपर्यंत ते जाऊन आले पण या ठिकाणी ते बघायला सुद्धा आले नाहीत. ही म्हणजे किती वेदनादायक गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही ह्या प्रशासनाचा पूर्णपणे निषेध करतोय. धन्यवाद. काय नाव तुमचं, काय सांगा. तुकाराम ठोसर, माजी उपसरपंच मळवली. काय अडचणी आहेत काय? अहो, हे जे ब्रिजचं काम झालं आहे, 6 महिने झाले काम चालू आहे, धीम्य गतीने चालू आहे काम. प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे, रेल्वे खात्याचं दुर्लक्ष आहे, रेल्वे ठेकेदारचं दुर्लक्ष आहे, स्थानिक पुढाऱ्यांचं बी दुर्लक्ष आहे. कारण आम्ही सर्व्हिस रोड जे केला आहे त्याचे सुद्धा गुडगा खड्डे पडलेले आहेत. जो आम्हाला पर्याय रस्ता येईल आहेत ते सुद्धा दोन्ही साईडनी पूर्ण उखडून गेलेले आहे. कारण इथं सरकार कुणीच लक्ष देत नाही. 4-5 गावांना आहे. आता 8 दिवसापूर्वी जे आम्ही सगळे सहकाऱ्यांनी गेट खोललं त्यामुळे गेटचं काम चालू झालंय आणि गेटचं काम म्हणजे रेल्वेचं काम आहे. पण स्थानिक आपले माजी उपसरपंच विकास वाल्लेकर यांनी ते गेटचं काम केलेलं आहे स्वतःच्या खर्चातनं. रेल्वेचं पूर्ण दुर्लक्ष आणि खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य पूर्ण सगळ्यांचं दुर्लक्ष आहे या रेल्वे गेटकडे. आता 3-6 महिने झाले 2च उभं आहे कॉलम. इथं लोकांना जायचं संध्याकाळचं वांदं होते. काय सांगाल, काय समस्या आहे? अक्षरशः हे जे काम चालू आहे हे एकदम संत गतीने काम चालू आहे आणि याच्यावरती प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. कारण का खूप लोकांची इथं एखाद्याचं काही नुकसान झालं, समजा एखादा मयत पडला त्याला कुठून नेण्यासाठी एवढी म्हणजे खूप बिकट अवस्था झालेली आहे. आम्हाला शब्द नाही बोलायला. अक्षरशः एवढं प्रशासन एकदम ठप्प झालेलं आहे. जेणेकरून एकदम आज 8 महिने तर ह्यांनी फक्त 2च कॉलम केले ते. ह्यांचे जर अजून जसे भावसार साहेब म्हटले की 20-25 कॉलम आहे, मग हे कॉलम व्हायला जवळपास त्यांना 5-6 वर्ष लागतील. मग आम्ही राहायचं का जायचं हे शासनाने आम्हाला सांगावं. तर प्रत्यक्षात इथली मळवली रेल्वे गेटच्या ठिकाणची परिस्थिती इतकी भयान आहे. जो पर्यायी मार्ग ठेकेदारांनी तयार केलेला आहे त्यात गुडघाभर खड्डे आहेत, गाड्या नादुरुस्त होत आहेत, पाणी साठलेलं आहे, चालताही येत नाही. आणि या ठिकाणी विनाकारण एवढं मोठं खोदकाम करून ठेवलेलं आहे. जर या बाजूनं कारसाठी जर त्यांनी रस्ता केला असता तर बरेचशी वाहनं व्यवस्थितपैकी ये जा झाली असती. इथं नागरिकांना नीट चालता येत नाही तर ठेकेदार कुणाचा बळी जाण्याची प्रतीक्षा करते का? सार्वजनिक बांधकाम विभाग केव्हा जागं होणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. नागरिकांना या ठिकाणी चालताही येत नाही अशी परिस्थिती आहे. काय व्यवस्थित चालता येते? काय नाव तुमचं? माझं मयुरी हलवानीकर. काय व्यवस्थित चालता येते? काय तर गाड्या पुढे नेऊ शकत नाही त्यामुळं प्रॉब्लेम होतोय आणि फिरून जायचं म्हटलं तरी खूप त्रास आहे लोकांना. आणि आम्ही बाहेरून आलोय तर आम्हाला म्हणजे माहित पण नव्हतं की इकडे काम वगैरे चालू आहे. तर पर्यटक आहेत, पर्यटकांची ही गैरसोय होत आहे आणि गैरसोय होत असल्यामुळे काय करणार याच्यात? काय नाव तुमचं? एक नाही तिकोणी पाटण काय करणार इथं परिस्थिती काय? तिकोणी रस्ता खराब, पलीकडचा रस्ता खराब आहे, एवढं खड्डे आहेत, इथून कसं यायचं? एखादं माणूस मेलं काय करणार? तिकडनं खड्डे इकडनं खड्डे आहेत, पर्यटक वरती अडकलेत पर्यटक काय करणार? आता तुम्ही जर सांगा चॅनलविषयी. तर इथल्या नागरिकांची अतोनात हाल आहे.
एका बाजूला ठेकेदारांनी खोदकाम केलेलं आहे, पिलरचं काम झालं असेल तर या ठिकाणी जर हे खड्डा बुजवून टाकला असता तर नागरिकांना नीट चालता आलं पाहिजे. दुचाकी ही नीट चालवता येत नाही. बघूयात प्रशासनाला जाग येते का. तर आज तर या ठिकाणी जे नागरिक आहेत या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर दुचाकी जाण्यासाठी तरी व्यवस्थित रस्ता करून दिला पाहिजे. पर्यायी रस्ता खड्डेमय आहे आणि या ठिकाणी इथली परिस्थिती बघितली तर भयानक परिस्थिती ठेकेदारांनी करून ठेवलेली आहे. लवकरात लवकर या ठिकाणी मार्ग व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे आणि दुचाकी घसरून या ठिकाणी अपघात पण होत आहेत. बघूयात प्रशासन जागी होतंय का, नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या आणि पर्यटकांच्या अडचणीकडे लक्ष दिलं जातंय का. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.